बाई बोला ना नामदेव भाऊ. नाही बाई आपलं निधन होतं बा. चालता का मग? वा वा, ही काही विचारायची गोष्ट आहे का नामदेव भाऊ? येतो ना बापा, येतो निंद्याले. बरं मग उद्यापासून आहे मग आपलं निधन. नामदेव भाऊ निंद्याले तर येतो बापा, पण रोजदारी. आता आपण काय जगा वेगळे आहो का? जे गावात निघीन ते देऊ. आता अजून काही निघ्या रोज निघला नाही आपल्या गावात. नाही बापा नामदेव भाऊ, ते गावात निघीन कधी तुम्ही देसान कधी तो रोज. हा ते ना जमे बापा, 300 रुपये रोज असेल तर येतो आम्ही. ते बी कसं 7 ते 11 आमचा टाइम फिक्स बांधेल. 11च्या पुढे जरासं काही काटा गेला तर आम्ही थांबणार नाही वावरात. नाही तर मग कसं बापा मालकायचं चालते, जरासं घ्या 8 लोक पाच आणि घ्या 8 लोक पाच, झाला तर झाला टाइम. ते काही जमे नाही बापा. 11ला आम्ही पातीहून उठू म्हणजे उठू, काही हो मग ते कसं तुम्ही म्हणसान बापा जराशी कसं पात पुरवायची राहिली, आता एवढी पुरून द्या, ते काही जमणार नाही बापा. आणि पुरून नाही दिली तर त्याचे काही शिल्लक पैसे लागतील आम्हाला. 11च्या वर काटा चढला म्हणजे दुसरी रोजदारी चालू, असं आहे आपलं. बाई एवढं चालते काय? हा गाव गाळा आहे बापा. 300 रुपये रोज बापा, 7 ते 11. आता आपल्या गावात 10 ते 5 जात बाबा. जरा सकाळी पद्धतशीर. हो नामदेव भाऊ, पहिले बायाने केलं ते 10 ते 5 काम. आताच्या बाया कोण नाही थांबत. आताच्या बाया 7 ते 11 हाच टाइम आहे आताच्या बायाचा. आपल्या गावात तरी बरं आहे 7 ते 11. माहेरात तर 7 ते 10चा टाइम. निंद्याचा असो कापसाचा असो काही असो, मग ते 10च्या पुढे काटा गेला की बाया घरी. काय बापा बेकारच नाद आहे बापा हात. कुठली प्रथा आणली, कुठली चाल आणली बापा हे 7 ते 10 आणि 10 ते 11 काय हे? बाई आपल्या गावात नाही तसं. मला माहित नाही नामदेव भाऊ, अजून आपल्या गावात हेच प्रथा निघली. आता बाया 7 ते 11 जाऊन राहिल्या, नाही तर बंद्या गावात फिरून पहा तुम्ही. माया खोटं वाटत असेल तर 8 ते 2 तरी चाला बाबा. 300 रुपये रोज घ्या, पण 8 ते 2 चाला. बाबा सकाळी ते दळात काय काम होते बाबा सुध, लदड बदड काम होते बा. शेतकऱ्याचंही नुकसान, तुमचंही काही नाही. आमचाही जरा विचार करा बा. मला पटत असेल तर सांगा बा, नाही तर मग कसं आम्हाला काही कामाची गरज नाही. आम्ही कसं टायमाचे बांधेल. आम्हाला कसं टाइम म्हणजे टाइम पाहिजे बा. हो ना बापा, तुम्हाला काय गरज राहणार आहे आता बापा? 1500 रुपये लाडक्या बहिणीचे भेटून राहिले आता. तुम्हाला काय बापा? बरोबर आहे बा. बाई जरा विचार केला पाहिजे. शेतकरी आणि आम्ही काय करोडपती अब्जपती नाही आहे की आमच्या काही फॅक्टरी चालून राहिल्या बापा. तुम्हाला परवडलं पाहिजे बाई, आम्हाला परवडलं पाहिजे. असं काहीतरी करावं. 7 ते 10, 10 ते 11 काय हे काय टाइम आहे काय? बरोबर काही तशी तर असं आहे बा नामदेव भाऊ, नाही तर मग कसं आम्ही काही येत नाही बाबा. बरोबर बाई बरोबर. काय करणार आहे शेतकरी सांगा आता? सांगा. 7 ते 11 टाइम आहे, काय काम होते त्याच्यामध्ये? काहीच काम नाही होत ना. पण वरून आपण म्हणतो जसा टाइम वाढून द्या, नाही म्हणते आम्हाला कामाची गरज नाही. 1500 रुपये घ्यावा आहे भाऊ. तर अर्धा टाइम धाग्या मुत्यातून खायच जाते. आणि काय तर बापा 7 ते 11 काम करतो आम्ही. बापा याच्यातही जेवण करतील, याच्यातही 4 खेपारी पडतील, 2 खेप मुत्या जातील, 3 खेप वाया जातील. असं काम आहे. त्यातले 2 घंटे तर वाया आणि 1 घंटा काम. असं आहे फुकाई रोजदारी. कोणाला तसं काम करा असं वाटत नाही. अरे शेतकरी का करोडपतीचा विचार करा त्याचा. तो हेच आहे बापा. असं करावं लागते मग तकळबन यायले, नाही तर मग कसे येले वाट फायते यायले. चला मग 7 ते 2 आणि 8 ते 2. तसं पाहिजेच नाही, आपल्याच मनानं झालं पाहिजे. आपल्याला काही गरज नाही एवढी कामाची. नाही कामाला गेलंच चालते. भेटतात ना लाडक्या बहिणीचे. माय ते बरं आहे. आता 1500 रुपये लाडक्या बहिणीचे भेटतात, 300 रुपये गॅसचे भेटतात, आणि कसं कंट्रोल फंटर भेटते, म्हणजे आपला महिना निघूनच जाते. माय बाई ते टेन्शन नाही आता, जाऊ दे. अरे दयाराम भाऊ आहेत का घरी? घरी जा. या भाऊ आपला वखर आणणं होता बा पराठीमध्ये. बरोबर, काही हरकत नाही ना, येतो ना बुवा. बरं मग उद्या सकाळी यायचा मग 8 वाजता. बापा आटन फाट नाही रे बाबा. 7 ते 11 टाइम झाला आता. रोजदारी माहित आहे की तुले? 500 रुपये रोज आहे. हो बापा दयाराम भाऊ सांगा तुम्ही 7 वाजता यायचा आणि दळात काम होते काय? सारं लिचिड बिचिड होते बा. 8 ते 2 बरं आहे ना आपलं. काय बा उन्हात जीव घेता आमचा? आज लोक तर बा आमचं रगत पेत झालेत का पुढे पेतात? पटत असेल तर 7 ते 11 आहे भाऊ. पटत असेल तर सांगण्याचं राहू दे. अरे दयाराम भाऊ 7 ते 11 नाही परवडत हो. काय राजा माणसं आहे तुम्ही, आपली जुनी माणसं तुम्ही. दरवर्षी आपल्याच वखराले असता आणि तुम्ही राजा असं म्हणून राहिले. बा आदलं पेलं तुझं रगत आमचं दरवर्षी, आणि आता आमच्या लक्षात आलं बापा. 7 ते 11 पटत असेल तर सांगण्याचं नाव दे. असं आहे आपलं गाव. काय बा दयाराम भाऊ जाऊ द्या बा 7 ते 11 समजा, पण 300 रुपये रोज घेता. काय 300 रुपये रोज? अरे 300 रुपये रोज तर बाईल्या गावामध्ये. मी तर माणूस 500 देशील तर येतो.
वखर हाणा लागते ना, 50 किलोचा उचला लागते ना या मेरून त्या मेरीवर. पायाच्या दांडा होतात ना बैल आहे मागे चालू चालू. की तो काही झालं बा आता 500 रुपये रोज, ती बी 7-11. म्हणजे हे तर बा काय म्हणजे शेतकऱ्याला शेती पुरू देतात की नाही बापा. दयाराम भाऊ असं ना करू बा. असं दरवर्षी माणसं आहे तुम्ही आपले, भरोशाचे माणसं आहे बा. असं करू नका. कोणतं गळी नळीचं काम कोणतं बी असलं तर मी करतो बा तुमचं. आणि तुम्ही आता आवडून पाहून राहिले काय बा. वय मारणार ना अर्जन. काम न करू न माय. आता याच्या पुढे येणार नाही त्या घरी ढमुक की टमुक. बस राहिलं. सांग नशील तर सांग, पटत असेल तर सांग. आमचं काम पडलं की 7 ते 11चा टाइम होते. 500 रुपये रोज पाहिजे द्यायले. द्यायचं काम पडलं की सुईच्या भोकात माहित नाही ते. भाऊलेक बैल जोडी देता काय, कुठले जावं रान्न होता. भाऊलेक ते ढमुक होतं. लगन आहे पुरीचं 50 किलो गहू देता काय. कुठल्या पडल्या मागायला येतात. आणि जरासा मुलाचा नाही राखत. मी आलो आता सांगायला तर 500 रुपये रोज 7 ते 11 टाइम म्हणते. मस्त आहे गडा दयाराम भाऊ. बरोबर आहे. उपकाराची जाण नाही, पण उपकारता विसरता तुम्ही लोक. समजलं मला काय आहे तर जाऊ दे बा. बोलायला पुरत नाही. बोललो बरं सरपंच जास्त. पटत असेल तर सांग, राहू दे. याच्या पुढे येणार नाही तुझ्या दारी. काही होऊ नका दयाराम भाऊ. काही भाव वाढले बा मजुराचे. काही बाबा काही म्हणजे तोंडात पडीन तेच. काम करणं असे म्हणजे जिवाराचेच वय. 7 ते 11 टाइम 500 रुपये रोज काय सांगा. आणि उन्हात काम येईल, कामं नसतात, घरदारी करतात आपल्या. बहुलेक काही काम असेल तर सांगाले. बहुलेक काम असेल तर काही सांगाले. पावसाळा लागला की अशी मस्ती येतात की बस. येईल असं वाटते की शेतकऱ्याला गरजच आहे आपली. आपल्याशिवाय कामच नाही होऊ शकत. आत्या पाहिजा बरं, जसं नाही तर कामाले 8 ते 2 तो टाइम बंद झाला बरं. आता 7 ते 11 टाइम निघेलाय. माय हे कसं माय बाई अंदी मंदीच आपल्या गावात 8 ते 2च टाइम होता ना माय बाई. नाही तर जासान बरं, मी सांगून राहिले तुम्हाला तो टाइम बंद झाला. नाही तर कोणाला म्हणसान हो मी येतो 8 ते 2. तसं नाही बरं, 7 ते 11 टाइम आहे. बरं झालं सांगलं माय बाई तुला. नाही तर मी तर कोणाला हो म्हणत होती. आणि का रोजदारीचं कसं मग काय 7 ते 11 आहे मग टाइम आता. तर मग रोजदारी किती आहे? 100 रुपये. माय आत्या म्हणसान तसे 100 रुपये रोज. आता 7 ते 11 300 रुपये रोज आहे बरं. नाही तर जासान 100 तुम्हाला आता कोणी बी येईन की नाही सांगायले तर त्याला डायरेक्ट म्हणायचं 300 रुपये रोज आहे म्हणा. तर येतो मी, तशी काही येत नाही. माय आमच्या वेळेस हा 8 ते 2 टाइम असे तर भलते ढोपरून घेत माय बाई. आता बरं झालं हा 7 ते 11 टाइम झाला. कसं तुम्ही चांगलं केलं हे. माय आत्या 8 ते 2 का उन्हात मरता का माय बाई. उन्हाळा लागतात सगळ्या. काय करता हे बरं आहे 7 ते 11 टाइम आता. माय बाई आता ऊन तर लागेच, पण आमच्या वक्ती काही आम्ही ना म्हटलं नाही बाई. पण आता तुम्ही ना बरं केलं ते 7 ते 11 टाइम काढला तर कसं आपल्या जीवाला जराशी शांतता भेटते आता. चला मग आता मी येतो. हे लक्षात ठेवा बरं, 7 ते 11 टाइम 300 रुपये रोज. ये बरं केलं माय बाई या बायानं 7 ते 11 टाइम काढला. तर आम्ही बसू माय बाई चापलत तिकडेच 8 ते 2 मध्ये घासत सगळी. ऊन ताण काहीच पाहिलं नाही. काय विचारला आला एवढा कर ना. माय आपल्या गावात रोजदारी वाढली ना आता. 7 ते 11 टाइम आणि 300 रुपये रोज. हे तर माझ्या कानावर आलं. 7 ते 11 टाइम आणि कसं 300 रुपये रोज. आणि 11च्या वर टाइम गेला म्हणजे बाई थांबणे नाही वावरात. बाई हे तर चांगलंच झालं माय बाई. 7 ते 11 टाइम कसं बायाचा स्वयंपाक नाही होत, आपण घरी येतो. 7 ते 11 टाइम निघला की नाही. हे लय चांगलं झालं. डबलची रोजदारी होते ना. 7 ते 11 जायचं, घरी यायचं, स्वयंपाक पाणी जेवण करायचं आणि डबल जायचं मग दुपारी वावरात. 2 टाइम रोज 600 रुपये रोज कमावते मग बाई. चांगलंच झालं हे आपल्यासाठी तर. माय बाई तुम्ही लय हुशार आहे बापा आताच्या बाया. आम्ही तर गाफलच होतो माय बाई. 8 ते 2 जात जा आणि पुरे घासून घेत जा माय बाई. काही म्हणू नये आम्ही मालकाले असं की तसं की आम्हाला रोज द्या वाढून, काहीच नाही. 25 रुपये रोजापासून 100 रुपये रोज झाला. पण टाइम काही बदलला नाही माय बाई. 8 ते 2च टाइम. मी पैशात घेतलं माय बाई. येईन ढोपरून आम्हाला. पण कसं आम्ही बी बाया गेडप्याच होतो ना. एक बाई बोले नाही, शब्दही नाही काढे. मालकानं जसं म्हटलं 8 ते 2 काय ना 8 ते 3 काय, हो बापा येतो, आम्हाला कामाची गरज आहे, असं अशी आहे. आता जमाना बदलला. आता खर्च नाही वाढले. वहिनी चला निंदेले. वा काऊन नाही येत बापा निंद्याले. निंद्याला तर येतोस, पण रोज काय आहे. आता आपल्या गावाची प्रथा काय आहे. जो आता बाजारच्या दिवशी रोज निघीन गावात आपल्या सर्वे जो देतील तो देऊ. नाही बापा, सर्वे देतील ते नाही. 300 रुपये रोज आणि ते बी किती 7 ते 11 टाइम. बापरे हा काय पलट झाला बापा. कधी झाला. 8 ते 2 जात बापा आपल्या गावातल्या बाया. 150 रुपये रोज होता.
तुम्ही नाही तर बापा काहीच केला बापा. 300 रुपये रोज आणि 7 ते 11 टाईम. आम्हाला पुरती काय वहिनी? असं करता का बा? आता बापा मी काय करून राहिली? गावात चालूच आहे ना बापा 7 ते 11 टाइम आणि 300 रुपये रोज. डायरेक्ट बोलायचं. सांगणार असेल तर सांगा बापा, हे असं आहे मग 7 ते 11 आणि 300 रुपये रोज. पटत असेल तर सांगा. बाबा म्हणजे आम्हाला काही पुरूच येता की नाही बापा? काय काम होते त्या सकाळ मध्ये? अर्धा दडच पडेल असते. लिदड बिदड तर होते सारं, चिदड बिदड. काम नाही होत बाबाई. आणि त्याच्यात हागणं मुतणं जेवण खावणं याच्यात टाइम जाते 2 घंटे तुमचे. कोणतं काम करसान बापा 7 ते 11 मध्ये? सांगणार असेल तर सांगा बापा. आम्ही का तुमच्या घरी आलो का विचारायला? काम आहे का? नाही बाबा बाई, तू का आलीशी आमच्या घरी? आमचा गुन्हा झाला बापा. राजा बापा तुमचं तो टाईप माझ्या काम झालं बा. 300 रुपये रोज 7 ते 11. हे सारा लाडक्या बहिणीचा दुष्परिणाम आहे बाबा. हो 15चे भूकाली भेटून राहिले ना. आयतं गाजर खायला मग काय तीन कामाली खलास आहे. काल बापा आण फवारीची औषध फवार वावर आता. निंद्या फिंद्यानीच नको लागू बापा. कसं आहे गड्या, त्या फवाऱ्यापेक्षा निधन चांगलं होते. भेटले 1-2 बाया. पाहू आता काहीतरी पाहू आता. चाल बरोबर चाल. माणूस भेटला देवलाला आहे उभा. गळ्या देवला सरपंच काही नाही गळ्या. आपला वखर आणणं होता. चाल बर. रोजदारी काय देसान माझे गावात निघीन ते. आता तुला काय सांगा लागते का? आता तू दरवर्षीचा माणूस आहे. तुला काय कमी दिली का कोण्या वर्षी? गावात निघीन ते नाही. 500 रुपये रोज लागेल. 7 ते 11 टाइम आहे आपला. पटत असेल तर सांगा नाही राहू द्या. बापा रे एवढी रोजदारी कधी वाढली रे बापा? आणि 7 ते 11 टाइम 8 ते 2 आहे ना बाबा. असं काय करून राहिले भल्या माणसं? महागाई नाही वाढली काय? रोजदारी वाढली नाही तर काय तर साऱ्या गोष्टी वाढल्यानं. कदलो कामाला त्या 150 रुपये ढोपडता तुम्ही. 8 ते 2. 8 ते 2 जमत नाही आता. 7 ते 11 टाइम आहे. 500 रुपये रोज आहे. पटत असेल तर सांगा नाही तर राहू द्या. तू दरवर्षीचा माणूस आहेस ना बाबा. तू असा बोलून राहिला. दरवर्षी आपल्या वखरा डवऱ्यावर असतं तू. हे दरवर्षीचं गेलं न काशीले. आता सांगा काय आहे तर मागचं नका काढू. बा माऊली तू चालतं काय? येतो ना कोण नाही येत. 700 रुपये रोज आणि 8 ते 11 टाइम. 3 घंटे काम करीन 700 रुपये. हात जोडले बा देव हो. बस झालं बा हो. लुटणं आम्हाले. 500 रुपये रोज. तुझे 700 रुपये रोज. 3 घंटे काम करीन 2 घंटे काम करीन. रगत पेता मजुराचं. अदलोक पेत झाले ना. 8 ते 2 तर 8 ते 2. 10 ते 5. किती ढोपरलो अदलोक आम्हाले. आता समजलं आम्हाले. नाही असा टाइम अशी ना. असा टाइम आहे आमचा. पटत असेल तर सांगा. बरं 500च घे. पण कसं मधात तुला उभं राहू देणार नाही. ना पाणी पिऊ देईन ना तांबाखू खाऊ देईन ना कोणा फोन उचलू देईन ना. तर धमक्याचा फोन आला आणि तांबाखूच खा लागते तलपच लागली ते ऐकणार नाही. 500च घे पण चालू बिलकुल. बसू नाही देणार. नाही तर मग हागू चाला मुत्तू चाला मला जात लागतो. हो तुमचा का गुलाम मी की 2-4-5 खायला मी तुमचे. आता दुसऱ्याला सांगा. पटत असेल तर 500 मध्ये 2-3 खेप पाणी पिन. एकदा मुत्याला जाईन. कोणा फोन आला तर फोनही उचलीन आणि 4-5 खेप तांबाखू बी चुईन. पटत असेल तर सांगा नाही राहू द्या. काही गरज नाही. नाही बाबा गुलाम का रे. बरं एकाच गावात राहा लागते. बरं पाहायचं फक्त विचार करतो. पक्का विचार करेला. बरं कपकनी 9 ट्रॅक्टर आणतून लाईन सायाचं वाया मारायला. साऱ्या गोष्टी बसली की मारला. टोकचाल झेंडू बाम नाही. मजूर काही येत नाही आता. 500 ने 1000 दिला तर येत नाही ते आता. रगीचं काम झालं सारं. हो गड्या जेवलाल बुडे बा कांदा काहीच नाही गड्या. आपल्या घरात निंद्याला बाया. तू पुंजी उचल्याला चालतं का? पुंजी उचल्याला येतो ना. पण 5 बाया मागे 1 माणूस. नाही मग कसं तुमच्या बाया असतात 100 माणूस असते 1 पुंजी उचल्याले. म्हणजे आमची ते डाले भाऊ थंडीगार. 5 बाया मागे 1 माणूस पुंजी उचलेले. पटत असेल तर सांगा. अरे बाबा आता कधीपासून आला रे बा 5 बाया मागे 1 माणूस. एका 20-20 बायाचे एकटा माणूस पुंजे उचले बा. हे तर काही लावलं गड्या. कामचा का जीव घेता बापा. अदलो केलं आता नाही होत. पटत असेल तर असं आहे. 5 बाय मागे 1 माणूस. काय बा ह्याच. बरं मग रोजदारी काय झाला की रे बाजूले. रोजदारी आता बाईले गावामध्ये निंद्याची आहे 300. माणसाला 500 पाहिजे. 7 ते 11 टाईम. बापा लेका 500 रुपये रोज. मस्त आहे रे बा मस्त आहे. काय एवढं काय जास्त आहे का? तेल साखऱ्या मीठ मिरचू पाणी किती महाग झालं. कसं आता त्या भावाच्या मानानं इकडे रोजदाऱ्या वाढवाच लागतील ना. आणि टाइमाचं गणित कमी करायला लागी. हो ना बा बरोबर आहे.
तुम्हाला ह्या साऱ्या गोष्टी समजतात गळे हो, पण आमचा विचार शेतकऱ्या जरासा काही केला काय? की ज्या मालाला भाव नाही, यायला पिकून नाही राहिली जमीन, काही नाही. कसं काय आपण तुमचं पोट त्या जमीनच्याच भरोश्यावर आमचं बी आहे. विचार केला बाई माणसाला. बापा तुमचा विचार करून काय आम्ही उपाशी राहा. ते तुमचं तुम्ही पहा, आमचं आम्ही पाहतो. पटत असेल तर सांगायला राहू द्या. बरोबर बा, काही येऊ नका रे बाबा, घरी बसा घरी. काही माझ्याला काम झालं बाई, 500 रुपये रोज, 7 ते 11 टाईम. बापा बापा बापा, एका बेकार आले का. आता आपल्याला उद्यापासून जमीनचा नान थोड्यापासून कामाला जायला पुरते. 15,000 रुपये महिना कोण देते रे बा 3 घंट्याचा. आणि 2 पारगी गेलं तर 1,000 रुपये येऊन राहिले. 30,000 रुपये महिना खाल्ल्या नाही जात माणसाच्यानं. हे पुरतील का? अहो या उशीले आवाज दे ना, काय पुढे पुढे करून राहिली हे. इले काय आहे पुढे जाऊ. वात्या ते ऐकत नाही ना, ते पुढे पुढेच करून राहिली. घेणं दगड घेणं खालचा, मारणं तिले फेकून आपस मागे पाहते. बस झाले ना एकमेकीले दगड मारणं. पुढे चालली ते बाई तर मागे वळता का रे. पाहूनच राहिलो मागापासून. काव तिले मागे बोला काय करते पुढे पुढे झेंडा काढून राहिली का. जो काम करते त्याला काम नाही करू द्या तुम्ही. इथे 300 रुपये रोज कसा गोड लागते तुम्हाला. नाही बा, आम्ही काल दगड मारा बापा, तुम्ही काय बोलून राहिले. बाई एवढं खोटं नको बोलून माझ्या डोळ्यानं पाहिलं ना बापा. तुनं या पुढच्या बाईले गोटा मारला उषा बाईले तर. मी डोळ्यानं पाहून राहिलो ना, तुम्ही काय बोलून राहिले काय नाही मला ऐकून राहिलो. बैरा नाही ना मी. सुद्यामतीनं काम करा बा चांगलं. काही तुम्ही फुकाचं काम करून राहिले, भाऊ नात्यानं काम नाही करून राहिले बा माझ्या वावरात. आमचं आम्हाला माहित आहे बाई खर्च किती लागते तर शेतीले. एक तर तुमचा टाईम आहे 7 ते 11, त्याचे 300 रुपये घेऊन राहिले तुम्ही. त्याच्यातही गप्पा गोष्टी बापा गोटे मारणं चालू एकमेकीले. या बुड्याची अशीच कसकस असते माय दरवर्षी. जरासं काही मुकाट्यानं राहत नाही. हे असंच केलं तुम्ही ना, तसंच केलं तुम्ही ना. आपण किती काही निप्पक निदान किती काही पुढे जा, या बुड्याला काहीच हे नसते. म्हणून तुम्हाला या नाही वाटत या बुड्याच्या वावरात. पण तुमच्या ज्यांना आली होते हाकण दिले कचकच आहे. मग आता का कोणाच्या वावरात नाही जात लागते की नाही. काम पडतेच आपल्याला, जाऊ दे. आणि त्यालाच काय एवढं उत्तर द्यायला लागतात. होले होऊन गद्याला द्यायची. हो चालू आहे बाबा, निंदा चालू आहे. असं सुद्यामतीनं निंदा. असं हे करू नका, एकमेकीला ओटे मारू नका. त्या उषाबाई पुढे चालली त्याच्या मागं मागं या. नाही तर मग कसं पाय खेचणं चालूच, मागं गोटे मारणं चालूच. हे धंदे बंद करा. कसे बोलणे खातले बाहेर भलतेच येत नाही बाई. जरा सगळे काम शिल्लक करत नाही हातभर. चालल्या मागे मागे म्हशी सारख्या रेट गोटे मारते ते मध्ये मागून. मग आता कसं पाहिलं. जा बापा बुढे बा, तुम्ही करा तुमचं काम. करतो बापा आम्ही निप्पक निंतो, पुढे जातो बापा पटपट. बापा बोटे बा हो जा काले जा. तुम्हाला गप्पा मारेल मी नाही जातीच बसतो आता तुमच्या मागं जाऊ मी. तुमच्या इकडे तिकडे गेलो की बस लागलं चुना मले. आज काही निन्न फिन्न गप्पा मारणं तमाकून चुना. नव्हता बापा असा मजूर गप्पाळे. माणूस असो नसो कसं कसं काम करत. आता तर बापा माणूस नसला की बस बापा लेवड्यात दाखवतात नाही काही. वात्या हे उशी बदमाश आहे ना. या उशीच्या ना हाकंतील बुडा आपल्याला बोलला. हिचं तर जसं काही घरचंच वावर आहे. एवढी निंदून राहिली पटपट. घरच्या वावरात कोचम नशीन पडत हिचा. तीच आहे ते बावन बोड्याची. लोकांच्या वावरात मोठी पुढे पुढे करते ते. तिले कसं लोकांना वा म्हटलं पाहिजेत ना. पाहिजे उषाबाई कशी करू राहिली. पाहिजे कसं तिले हे पाहिजेत ना, नाव पाहिजेत ना तिचं मोठं. अजून एवढं बोललो तरी फुसफुस बंद नाही होत त्या दोघीचं मागच्या. हे बघतो उषाबाई कामं चांगली आहे कामाली. ह्या 2 तरी गौरव देत. पण आता कसं आहे बाबा पावसे दिवसात मजूर भेटत नाही म्हणून सांगा लागतात. नाही तर कायच कामाच्या नाही. त्या दोघीच्या गप्पा सरल्या असतील तर चला बा पटोपट चाला ना. बापा येऊनच राहिली ना. एवढी घाई बापा. चांगलं निंदान असं पुढे पुढे या. काय असं तसं बाबा तुमचं. चला पटोपट. बाय हो पद्धतशीर घे जा बरं. कसं बारीक बारीक तर नाही तर मग कसं शेंडा हातीन बुळखार माती असं नाही झालं पाहिजे बरं. आहे ना बापा शांता, आम्हाला काय सांगायची गरज आहे काय. आजकालचे निंदून राहिलो का आम्ही. काही सांगायला लागत, चांगलं निंदतो आम्ही. बरं निंदा मग तुम्ही. मी तिकून येतो इरी जोडून. तिले तर असं वाटते की जसं काही आपण पोरी सोरीचा निंदाच येत नाही यायले. चांगलं निंदान शेंडा हातीन बुळखार माती. माय बाई आमचा सगळा जन्म गेला ना निंदा. काय सांगता आम्हाला तू. जाऊ द्या ना बापा. आत्या म्हणते तर म्हणते त्या बाईचं वावर आहे आता. तिचं म्हणणं काम आहे. जाऊ द्या रोजदारी भेटून राहिली ना. माय बाई पण सांगण्यासारखं काम नाही ना. करून निंदून राहिलं ना आपण चकचक. पाय बरं मागे आहे का काही आपले. आपण का पोरी सोरी आहो काय. अर्ध्या झालं तरी लागे आपल्याला सांगून राहिले निप्पक घ्या. पाय होते किती
किती पुढे पुढे करून राहिली तर जसं काही तिने उधळ घेतला हे वावर आजच झालं पाहिजे. गोटा मारते गोटा मार बर. हो ना माय बाई, जसं काही नवरा गोटाच घेतले आजच झालं पाहिजे वावर. ए थांब ना. पाय किती शिल्लक वाहनाच्या बाया आहेत ह्या तर. हे पुढे चालले तर ह्या गोटे मारून राहिल्या तिले की पुढे जाऊ नको खुणावून राहिल्या. मान तर शिल्लक आहेत ह्या बुडे. तिला माहित नाही अजून की हे शांती कोण पाहून राहिले म्हणून. त्याचे पाहूनच राहिली मी मगापासून कारनामी. तुला ऐकून येऊन राहिलं का? मगापासून तुला गोटे मारून राहिली मागे पाहून नाही राहिली. उधळ घेतलं का तुने हे वावर? हो ना, चाललीस पुढे पुढे चाललीस पुढे पुढे. ती पुढे गेली की आपल्याला तिच्या मागे जावं लागते पटपट. जराशा काही आरामशीर घेत नाही माय बाई. काय आहे आता? काय आहे? काऊन गोटे मारून राहिले तुम्ही? काय आहे म्हणजे समजत नाही का? एवढं काय पुढे जावं लागते हो तुले? झेंडा लावून आहे का तुले पुढे? आता माय बाई झेंडा लावून आहे का म्हणजे का मग काय जागेवर बसून राहायचा काय? हे पतलं तर तो नाही माय बाई. पुढे तर जाते बाई पटापट. तुम्ही बसला मागे. तुले काय 5-10 रुपये शिल्लक देऊन राहिला का तो? तुले रोजदारी सारखी आम्हाला रोजदारी सारखी. मग तुले काय झेंडा लावा लागते पुढे? आरामशीर चालणं मुकाट्यानं. झाल्या का गप्पा सुरू? गेली नाही मी तिकडे तर लागले तुमचं चुलबुलटी. आली शांताबाई. आता सटक काय ते शांताबाई. शांताबाई का सोपी दिसून राहिली काय? माय आत्या, मी तिकून आली बी चक्कर मारून तरी माय तुम्ही जागच्या जागीच आहे. एवढं तर नाही का तुमच्या पाठीत की तुम्ही पुढे नाही सरकून राहिले? माय किती बारीक चिवटा. आता काय करू? आता तुलाच तर सांगले की बारीक चिरीक घ्या म्हणून. कसं बारीकच चालू आहे ना. मग कसं आता टाइम लागतेच बाजाराचा. मग आता कसं निपक चिपक घेतलं तर आता जरासा टाइम लागतेच बा. निंद्याला कसं मग तुले जर तसं नशीन लागत बापा, लय फास्ट काम पाहायचे असेल पुढे जाणं असेल तर मग कसं पुढे जातो आम्ही. कसं शेंडा हातीन बुडखार माती असंही करतो ना. मग असंही करता येते आम्हाला. ह्या बायाचे ढायका जाते. ह्या काही आपल्याला बोलू देत नाहीत ना. त्याची तेच हानते. पाहिलं तर तण काहीच नाही बरं यायच्या पाठी. पण कसं जास्त हुशारकी चालू जाते. बरं लय तण आहे तुमच्या याच्यात बारीक चिरीक. पण कसं लवकर लवकर घ्या ना. चला ना आता गप्पा मग करा. आता कसं 150 रुपये रोज नाही ना बापा. आता 300 रुपये रोज द्या लागते ना. 3 कळकळ नोटा मोजा लागतात. तर चला पटपट जराशा. हो माय बाई पटपटच येतो ना माय बाई. हो पटपटच येतो. मी काय म्हणतो? बोल ना बोल ना. ह्या बाया बापा एवढ्या बदमाशात काय सांगू तुम्हाला. त्या बाई एक बाई पुढे जाते तर 2 बाया तिले मागे वळतात. दगड मारतात तिले. का हो तू पुढे काऊन चालली? आणि तुला का घरचं वावर आहे का? आणि तुला काय झेंडा आहे का पुढे? अशा बोलून राहिल्या सांगा पुढच्या बाईले. बरोबर बोलली शांत तू. बदमाश काम व्हायला सारं बदमाश. कोणाला काम करायच वाटत नाही. सारे वैदी व्हायला. कोणती बाई पुढे जायला ते गोट्या मारतात मागून. हो ना बापा, मी ना रंगी हात पकडली ना. ते बुडी मारूनच राहिली ते पुढचीले गोटे कांतीले. आपण म्हणा तर बापा बाया दबतही नाहीत. आम्ही काय मारा म्हणतात आणि तोनच आहे आमच्या याच्यात म्हणून मागे राहून राहिलो आम्ही. अशा बोलतात बापा. आता आपल्याला गरज आहे आता त्याची. असं आहे ते काम. हो, वरून त्याला 300 रुपये रोजही पाहिजे. टाइमही कमी पाहिजे. 4 वेळ हायला जातात, 2 वेळ मुत्याला जातात आणि 2 वेळ खातात. सांग शांता, सांग आता 7 ते 11 मध्ये कोणाला भूक लागते? 1 खेप पाणी पिलं की झालं. पण नाही 3-3 खेप पाणी पितात. काय सांगा, पाणी आणू मला थंडगार गेलं ते ना. बापा तसंच काम आहे. आता कायच करा. कळला नारायण गाडवाचे पाय धरा असं झालं. आता मजूर भेटत नाही ना एकटं. 300 रुपये रोज देऊन बी मनासारखं काम नाहीच करत बाया. असं वाटते कसं आपण एकटेच काम करा. पण आता कसं एकट्याच्याने एवढी आपली जमीन झोपवल्या जात नाही ना. बाया सांगाच लागतात. या मजुरासाठी तर खप लोक जमिनी फवारून राहिल्या. हे तणनाशक काऊन फवारून राहिले? ते याच्यासाठीच. हे मजूर परवडत नाही ना. आजकालचा मजूर कामच करत नाही. डोकस मारी व्हायला आणि मगच मारी. त्यासाठी तर फवारे निघले. अरे बाबा नामदेव, फवाऱ्याला पुरते बापा. या निंदेच्या नांदीसने लागायला पुरवत रे बाबा. नाही बापा, लय लोक म्हणतात जमीन कोळीक पडते, नापीक होते, ढमूक होते, तापडीन. पण आता हे पुरून नाही राहिलं, टकलं लाल होऊन राहिलं. हा बापा, या वर्षी चूक झाली बापा. कानाले कानखडी. आता पुढच्या वर्षी नाही. पुढच्या वर्षी फवारणच बापा. निंदन फिंदन बंद सगळं. अजिबात बाया सांगायचं नाही कोणत्याच कामाले. पैशाचे पैसेही जातात. कामही आपल्या मनासारखं होत नाही आणि काहीच नाही. पण मला आजही वाटत नाही. 300 रुपये रोज घेऊन राहिले. टाइमही कमी झाला तर कसं निघा. समोरच्याचं काम करून द्या. नाही, हा ऐदी बना जाय ना अंगात भरे. कायच करावं शेतकऱ्यानं. जो तो शेतकऱ्याला घ्यायलाच बसेल आहे बापा.
आता काही मुलाचा नाही बापा कोणाले, पहिल्यासारखे लोक नाही राहिले. पहिले लय मयाळू लोक होते बापा. आपण म्हटलं की जरा पात राहिली बापा, एवढी पुरून द्या तेवढी पुरून देत जात. पण आताच्या बाया तर बापा ढिल्यात हात घेतातच, मागे राहतातच. पण आपण म्हणा जरासं घ्या तर नाही म्हणतात. हा पैसे शिल्लक लागतील आम्हाला, असे आहेत ते. आता माणुसकी नावाची चीज राहिली नाही. आता पहिली होती लोकांनी माणुसकी. आता सारा जमाना पैशावर आला. पैसा फेकून तमाशा देखो. आता पाहिजे नाही का 300 रुपये 150चा 300 केला ना बापा. 150 रुपये रोजाचा 300 रुपये रोज देऊन बी काही फायदा नाही ना. कामच नाहीत करत ना बाया आपल्या मनासारखं. माझ्या तर मसे मनात नाही बसेल हे निंदर. पण काय करू आता, मागे सोडतात ना चिवट. आणि म्हणा आपण तर म्हणतात की हे घरानेच आहे, घरानच लावते मागे. मग मित्र असं आहे मग हे कंडिशन आता. चला मग व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या गावात आहे काही कंडिशन कमेंट्स करून सांगा.